अर्जुन बाबा, समजदार नाही तुझे. हो रे कुत्र्या, मला चांगलं समजता म्हणून म्हटला मत. अर्जुन, नाही, नको जळू तिचावर. तिला मुलाबरोबर कुठे जाऊ देत नाही. मुलामुलाचं फिरणं सामान्य आहे आमच्या पिढीत. तुमच्या पिढीचे लोक विनाकारण ओव्हर रिॲक्ट करता. कुंदा सहगल, माझी कोणती पिढी आहे कुत्र्या? 2-4 महिने असेल मोठी तुझ्यापेक्षा, तर पिढी बदलली का? तूही काही लहान नाही. 35 वर्ष वय आहे. वनिता, 35 वर्ष वय आहे त्याचं, कमीत कमी. वनिता, 35 काय 50 असू दे, तुझ्याबरोबर फिरतोय का? बायको लहान असते नवऱ्यापेक्षा. तुझं वय जास्त आहे म्हणून तुला मोठं वाटतंय. आता तुझ्यापेक्षा लहान मुलाकडे पाहू नकोस असे ना, विनाकारण मोहभंग होईल. तुझ्यासाठी विधूर नाही तर म्हातारी चांगले नवरे होतील. ते शरीरानं आणि तू मनानं थकलेली आहे. आणि जळत नशील तर ये माझ्याबरोबर. पिक्चरला नाही आली तर समजेल मी समजायचं ते. बसस्टँड जवळच्या टॉकीजमध्ये जाऊ लागलाय. सामाजिक पिक्चर पाहशील. आवडेल तुला. बोर आहे तूही आणि पिक्चरही. येशील मग? कुंदा सेहगल येईल आणि दोघीच्या मध्ये बसेल. वनिता, हो, फक्त बरोबर येते आहे. तेही बाबा जाऊ देत नाही म्हणून. 4 हात दूर राहशील, नाहीतर लावशील गावभर झेंडे माझे. कुणी नेत नाही, आम्ही नेतो आहे. उपकार सोडले मध्ये बसते म्हणते मूर्ख. कुंदा सेहगल, आता तुमचा बरोबर नाही येत. येते माझ्या पैशाने येईल आणि जवळ बसेल. पाहते काय करते तू? वनिता, बस, घाबरते का तुला? कुंदा सेहगल, जातो रे. शिकायला आला का लफडे करायला? असे लोक शिकत आहे, कसं होईल या देशाचं? वानिता, तुझा पहा, देशाचं पाहायला बसले आहे लोक. बिंडो. कुंदा सेहगल, 2 पिरियड बुळवले तू. नाक कापते आहे बापाचं. मी पगार कापते तुझा. आणि तू बापाला घेऊन येशील, त्यालाही समजू दे. सांगते काय करतो आहे तू कॉलेजमध्ये. वनिता, असाच बहिणीला त्रास दिला म्हणून जीव दिला तिनं. काहीही बोलशील, जीव घेल तुझ्यासारखी उतागीळ झाली. फसवली त्या पोरानं. आणि तोही हरणे होता. हाही आहे. सावध करते आहे. तो स्वार्थासाठी मोठी बहीण म्हणाली. मी प्रेमापोटी सांगते आहे. सावध हो, नाही सावध होतो आपण मुली आहोत. काचेप्रमाणे असतं आपलं. म्हणून स्वतःला जपते आणि इतरांनाही जापा सांगते. बोलायचं असेल फक्त तर माझं घर आहे. आणि हो, चाळे करायचे असतील तर तुझ्यासाठी सांगणं आहे, करू नको हा. मोठी बहीणचाच ऐकायचं का नाही हा तुझा प्रश्न आहे. पायलनं ऐकलं नाही, जीव केला बिचारीचा. तू जग आईबाबासाठी, आपल्या स्वतःसाठी. आपण नाही मरत, तेही मरता आपल्याबरोबर. जा, दोघं नको खिलपी काढू. जखमीची वेदना होता जीव जातो. वनितानं पायलची आठवण पुन्हा करून दिल्यानं कुंदा स्वतःला सावरू शकत नाही. चाबींमध्ये जाते आणि रडते. पायल पाहिलं काय म्हणाली तुझी मैत्रीण? मी मारला तुला? मी मारला का तुला? कुठे गेलीस पायल आपल्या ताईला सोडून?